आपण सर्वजण आंबेगाव तालुका असेल, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा असेल, राजकीय क्षेत्रामध्ये आणि खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये त्या कालखंडामध्ये शिवसेना पक्ष ज्यांनी वाढवला त्यामध्ये ॲडव्होकेट अविनाश राणे हे नाव सातत्याने या तालुक्यातील जमामध्ये कायम राहील. गेले 2 वर्षापूर्वी त्यांचं झालेलं निधन हा एक मोठा धक्का आणि या तालुक्यातील एक राजकीय क्षेत्रामध्ये अत्यंत बुद्धिमान असं व्यक्तिमत्व गेल्यामुळे कुटुंबाची नव्हे या तालुक्यातील देखील राजकीय क्षेत्रामध्ये दर निर्माण झाली. अविनाश राणे खेड तालुक्यामधून मंचरमध्ये आले. मामा विठ्ठलराव चिखले आणि मामा काँग्रेस विचारसरणीचे आणि भाचा हा कट्टर शिवसैनिक एक वेगळ्या प्रकारचं राजकीय समीकरण आपण सर्वांनी जवळून पाहिलं. एक नाते संबंधाने देखील माझी माऊस बहीण सुनीता संजय चिखले त्यांच्या अविनाशीच्या मामाची सुनबाई आणि घरगुती जाण्याचे संबंध काय पाहिजे, परंतु पक्षापासून निष्ठेपासून कधी त्या ठिकाणी बाजूला हटले नाही. प्रतिकूल परिस्थितीमध्ये राजकारणामध्ये या तालुक्यामध्ये आपण अनेक व्यक्ती पाहिल्या, नेते पाहिले आणि मंचर सारख्या शहरामध्ये स्वर्गीय किसनराव बांचेले यांनी देखील माझ्या खिशात काय आहे का नाही हे कधी त्या ठिकाणी पाहिलं नाही. लोकांपासून कधी बाजूला हटले नाही. राजकारणामध्ये मी जवळून पाहिलं की 2 निवडणुका त्या कालखंडामध्ये अविनाश राणेंनी विधानसभेच्या लढवल्या. पंचायत समितीला देखील ते निवडून आले. परंतु राजकारणामध्ये आपण आर्थिक भरभराट झालेली देखील पाहत असतो, परंतु त्याच वेळी स्वतःच्या कुटुंबाकडे प्रपंचाकडे दुर्लक्ष झालं आणि प्रचंड मोठी शिवसेना वाढवत असताना त्यांना आर्थिक झळ त्या ठिकाणी सोसावी लागली आणि त्यांचं आकस्मिक जाणं हे फार मोठं दुःख मुलाला आहे, सौभाग्यवतीला आहे आणि शिवसैनिकांना अनेक वेळा ज्यावेळी चर्चा होते त्यावेळी सगळे शिवसैनिक त्यांच्या आठवणी त्या ठिकाणी सांगत असतात की ज्यावेळी सुषमाताई अंधारे इथं 2 वर्षापूर्वी इथं आल्या आणि ज्यावेळी त्या इथं आल्या पहिल्यांदा माझी ओळख त्यांच्याबरोबर करून देण्याचं काम त्यांनी केलं. दुसरं मला आपल्या सर्वांना आवर्जून सांगायचं की पत्रकार क्षेत्रामध्ये देखील त्यांचं खूप मोठं योगदान राहिलं. आजकाल छोटे छोटे चॅनेल्स आहेत, वर्तमानपत्र आहेत, परंतु त्या काळामध्ये विरोधक म्हणून गोबाटा नावाचं त्यांनी चालू केलेलं मासिक हे आपल्या सर्वांच्या काय स्वरूपी स्मरणात त्या ठिकाणी राहील. विरोधामध्ये असताना सत्तेच्या विरोधामध्ये लिहिणं ही काही सोपी गोष्ट नव्हती, परंतु अविनाश राणे यांनी सत्ता धाऱ्यांवरती अंकुश ठेवण्याचं काम गोबाटाच्या माध्यमातून केलं हे देखील मला आवर्जून आपल्या सर्वांना सांगायचे. साहेबांचा 200 स्मृती दिन आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी साजरा होतो. खरं पाहिलं तर जुन्या आठवणी डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. आम्ही जे घडलो ते राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली घडलो. अनेक शिवसैनिक माझ्या समोर आहे. नंतर 2 नंबरची शिवसेनेची शाखा पिंपळगावचा लिंबाचा माळा आणि बिंडेज आणि बालवयामध्ये बाळासाहेबांच्या विचाराचा प्रभाव आमच्या सारख्यांच्या मनावर त्या ठिकाणी झाला आणि त्यानंतर शिवसेनेमध्ये काम करत असताना राणे साहेबांशी जवळून समोर आले आणि मी कॉलेजला असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली. या ठिकाणी रवींद्र करंजकर देखील आहे. ते धामणी गावचे कमी वयामध्ये सरपंच झाले आणि मी कमी वयामध्ये ग्रामपंचायत सदस्य झालो. राणे साहेबांना याचा खूप अधिकार होता. मला आठवते रवींद्रजी आपल्याला राणे साहेब पहिल्यांदा मातोश्रीवरती घेऊन गेले होते. बाळासाहेबांना भेटण्याचा योग आम्हाला जर कोणी आणून दिला असेल तर राणे साहेबांनी आणून दिला आणि तेव्हा
जे कामाला सुरुवात केली आम्ही पाठीमागे वळून कधी पाहिलं नाही. आणि बाळासाहेब नेहमी सांगायचे, ज्या ठिकाणी अन्याय दिसतो, अत्याचार दिसतो, त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे. आणि सातत्यानं समाजासाठी काम करत असताना मला एकच गुणधर्म राणेसाहेबांचा अत्यंत प्रभावीपणे आवडला. तो म्हणजे आपल्या कुटुंबाचा विचार न करता आपल्या बापजाद्याचे जे काही कमाई आहे समाजासाठी ते त्याला लावणारा माणूस जर कोण असेल तर ते फक्त राणेसाहेब आहे. अलीकडच्या काळामध्ये मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. राजकारणामध्ये मला काय मिळतं, माझा कुठं स्वार्थ आहे हे पाहणारी मंडळी अलीकडे तयार झालेली आहे. आणि राणेसाहेबांचा हा गुण सगळ्यांनी या ठिकाणी घेण्यासारखा आहे की ज्या माणसाने कधीही स्वार्थ पाहिला नाही, इतरांसाठी आयुष्य जगले, स्वतःमध्ये त्या बलिदानाने समर्पणाची भावना जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत समाजासाठी आपण काही केलं हे आपण सांगू शकत नाही. अलीकडे ही त्या बलिदानाची समर्पणाची भावना मला या ठिकाणी दिसत नाही. आणि हा गुण मी राणेसाहेबांकडून त्या ठिकाणी शिकलो. आणि म्हणून आमच्यासारखी माणसं देखील चळवळीमध्ये काम करत असताना राणेसाहेब ज्यावेळेला हजर होते अगदी शेवटच्या घटकेपर्यंत ते होते. आम्ही मॉर्निंग वॉकला नानांना माहिती राणेसाहेब आम्हाला नेहमी भेटायचे. मी पण अनेक वेळा रस्त्याने गप्पा मारायचो. त्यांना माझ्या कामाबद्दल खूप अभिमान वाटायचा, कारण मी बनवलेला एक कार्यकर्ता शेतकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी या ठिकाणी संघर्ष करतो आणि वेळप्रसंगी सत्ताधाऱ्यांच्या बऱ्या लोकांशी संघर्ष करतो याचा खूप अभिमान त्यांना होता. आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी या ठिकाणी ह्या गोष्टीची आठवण त्या ठिकाणी ठेवली. आणि मला देखील त्या ठिकाणी त्यांच्या आठवण या ठिकाणी आयुष्य राहत नाही. अनेक किस्से सांगण्यासारखे आहेत. खरं पाहिलं तर पिंपळगावची पहिली ग्रामपंचायत शिवसेनेची करण्याचं काम राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी केलं. अंजना कुंभरकर सारख्या महिलेला त्या ठिकाणी पिंपळगावची शिवसेनेची सरपंच करण्याचं काम राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली केलं. अशा अनेक गोष्टी सांगण्यासारख्या, परंतु अनेक गोष्टी आज आत्ताच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. आणि अलीकडच्या काळामध्ये ही गोष्ट दिसत नाही याचं देखील आमच्या मनाला वाईट वाटतं. प्रत्येक जण फक्त स्वतःसाठी जगतोय, समाजासाठी जगलं पाहिजे. आणि इतिहास ह्याच लोकांची आठवण ठेवतो हे लक्षात ठेवा. क्षणिक स्वार्थासाठी आपण जगतो, स्वतःचा स्वार्थ मुळे आपल्याला सुटत नाही. परंतु जे समाजासाठी जगले त्यांची जयंती आणि पुण्यतिथी या ठिकाणी साजरी होते असं मला या ठिकाणी वाटतं. राणेसाहेबांच्या दुसऱ्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांना आदरांजली व्हायला आलेले सगळेच, त्यांचे हितचिंतक, त्यांच्यावर प्रेम करणारे सगळेच लोक. आपण आता याच्या आधी आलेले सगळेच वक्त्यांनी राणेसाहेबांबरोबर त्यांचे अनुभव सांगितले, त्यांच्याबद्दल, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल, त्यांच्या नेतृत्वाबद्दल इतकं काही आपल्याला सांगितलेलं आहे. आणि असं म्हणतात की लोक जेव्हा दुनियेत असतात तेव्हा त्यांची वाहवाही करायला अख्खं जग असतं. पण एखाद्या व्यक्ती या दुनियेतनं गेल्यानंतर त्याच्याबद्दल तसं प्रेम आणि सन्मान राखून ठेवणे, त्याची आठवण इतकी मनापासून काढून लोक आजही त्यांच्याबद्दल इतकं छान बोलतात, ही फार मोठी गोष्ट आहे. ही खरं तर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी कमाई आहे. आमचे रविदादा करंजखेलेंनी एकदा मला सांगितलं होतं की राणेसाहेब म्हणजे कार्यकर्ता घडवण्याची फॅक्टरी. आणि त्यांच्या हाताखाली किती सगळे कार्यकर्ते निर्माण झाले. त्यांनी किती जीव लावला, मनापासून लोकांना घडवलं, शिकवलं, मार्गदर्शन केलं. आणि माझं वय लहान असल्यामुळे माझा त्यांच्याशी फार काही संपर्क तेव्हा आला नाही. पण माझ्या आईचा त्यांच्याशी आणि काकींशी खूप जिव्हाळ्याचे त्यांचे संबंध आहेत. आणि 2 वर्षा पहिले जेव्हा साहेब आपल्यातनं गेले तेव्हा आमच्या घरातही सगळ्यांना फार दुःख झालं, पण माझ्या आईला फार दुःख झालं, कारण त्यांची खूप चांगली संबंध होती त्यांच्याबरोबर आणि आजही काकींबरोबर आहे. आज ज्या मोठ्या संख्येत आपण सगळे इथे उपस्थित आहात, त्यांच्या आठवणी आपण एकमेकांमध्ये आज इकडे सांगतोय. आणि त्यांचं नाव आजही या तालुक्यात
आणि पुढेही नेहमीच राहील, कारण त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातनं इतकी सगळी लोक जोडली आहेत, इतक्या लोकांची मनं जिंकली आहेत. आणि मला एवढंच वाईट वाटतं की मला त्यांना पर्सनली कधी त्यांच्याबरोबर बसायचं अशी मला संधी नाही मिळाली. मला कधी त्यांच्याबद्दल आज जे काही माहिती आहे ते इतरांकडनंच मी ऐकते, आणि जे ऐकते त्यांनी मला कळतं की किती प्रिय होते लोकांसाठी आणि त्यांचं मन किती मोठं होतं. अशा थोर व्यक्तीला आपल्या तालुक्यातल्या अशा थोर व्यक्ती इतके आपल्याला जे लाभले त्यांच्या स्मृतीला आज मी नमन करते आणि ईश्वरचरणी हीच प्रार्थना राहील की त्यांची आत्मा जिथे कुठे असेल अतिशय शांतीने असेल. ओम शांती. धन्यवाद. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 आणि 7709 72 21 38.